16 डिसेंबर रोजी उठ महाराष्ट्र या विविध पुरोगामी संघटनांच्या समन्वय समितीनं कोल्हापूर मतदारसंघात नैतिक आणि स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असावा, तसंच तो धर्मनिरपेक्ष, संविधान मानणारा आणि त्याच्या रक्षणासाठी प्रयत्न करणारा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती। त्या अपेक्षेनुसार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे महाराष्ट्रातील सर्वात नैतिक, प्रामाणिक, उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार असल्यामुळे तसंच त्यांच्या रूपानं राजर्षी शाहूंचा पुरोगामी आणि समतेचा विचार दिल्लीत पोहोचावा यासाठी उठ महाराष्ट्र या विविध पुरोगामी संघटनांच्या समन्वय समितीनं महाराजांना पाठिंबा जाहीर केला असल्याचं डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी सांगितलं। 2015 आणि 2023 या वर्षांमध्ये धर्मांध शक्तींनी राजर्षी शाहूंच्या कोल्हापूरला दंगलीचं गालबोट लावण्याचा प्रयत्न केला। अशा वेळेला राजर्षींचा वारसा चालवणारे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी शांततेसाठी मोठे प्रयत्न केले होते। बेंगलोर आणि इंदूर इथल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतलेले वाचन संस्कृती जपण्यासाठी न्यू पॅलेसमध्ये 10,000 ग्रंथांचं ग्रंथालय निर्माण करणारे, फोटोग्राफी तसंच इतर कलांचे अभ्यासक, अनेक शिक्षण संस्थांचे आधारस्तंभ, पुरोगामी संस्था, गट, संघटना यांचे पाठीराखे म्हणून त्यांना पाठिंबा देण्यात येत असल्याचं डॉक्टर कुंभार यांनी सांगितलं। पुन्हा जर मनुस्मृतीचं राज्य आलं तर पुन्हा विषमता येईल, पुन्हा दारिद्र्य येईल। हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही 100 कार्यकर्त्यांची एक टीम संविधान रक्षण यात्रा म्हणून काढणार आहे। कोल्हापूरमधले सगळे वॉर्ड्स आणि सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये हे यात्रिक जातील, लोकांशी थेट संवाद साधतील आणि लोकांच्यापर्यंत पोहोचून संविधान राखायचं आहे आपल्याला। उमेदवारापेक्षा संविधान महत्त्वाचं आहे। सुदैवानं उमेदवार इतका सज्जन आहे की ज्याचा धडा सगळ्यांनी घ्यावा आणि एका नैतिक राजकारणाची देशाच्या कोल्हापुरातून सुरुवात व्हावी याच्यासाठी आम्ही शाहू महाराजांना पाठिंबा देतोय आणि त्यांच्यासाठी आम्ही कोणताही पैसा किंवा साधन न घेता काम करतोय। या पत्रकार बैठकीला शफिक देसाई, दिगंबर लोहार, सरलाताई पाटील, उमेश पवार, चंद्रकांत सूर्यवंशी, शिवाजीराव माळकर, डॉक्टर संजय साठे आदी उपस्थित होते।